अरे वा, या 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 जावाय बापू या. जावय बापू? आपण मॅडम काय थट्टा म्हणले? अहो जावे बापू, तुमचीच थट्टा करणार ना. जावे बापू तुम्ही आधी वर जा. श्रावणी तुमची खोलीत आतुरतेने वाट बघतेय, जा. अच्छा, बघतो मी. श्रावणी, का वाट बघाल तीस? शुभू, शुभू, आज मी खूप म्हणजे खूप खुश आहे. काय झालं, एवढी का खुश आहेस? मी सांगते, तू आधी बस 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 पटकन पटकन बस 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 बस. हळू 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 हळू. तुझी तब्येत अजून पूर्ण बरी झालेली नाहीये. डॉक्टरांनी काय सांगितलंय माहितीये ना? काळजी घ्यावी लागेल. रिलॅक्स हो. बरं सांग, काय सांगायचंय? शुभू, आज मी फायनली आपल्याबद्दल बाबांशी बोलले. त्यांचा आपल्या प्रेमाला, आपल्या नात्याला होकार आहे. काय? साहेब आपल्या लग्नाला तयार झाले? त्यांनी काय बी प्रश्न विचारले नाहीत, रागवाले बी नाही? अजिबात नाही शुभू, त्यांनी अगदी सहज होकार दिला. माझा तुझ्यावर जास्त विश्वास आहे. नंदाकाच्या आत्ताबाई मी तिच्या रूम मध्ये आलो होतो जेव्हा तू तिच्यासाठी डबा आणला होतास ना. मागे उभा होतो मी, तेव्हा एकदा वाटलं होतं की तुमच्यात तसं काहीतरी आहे, पण नाही. मला खात्री होती तू तुझ्या मर्यादा जाणतोस. जेव्हा ती चिडली ना तुझ्यावर, तेव्हा माझी खात्री पडली की तिच्याही मनामध्ये असं काही नाहीये. शुभू, अरे काय झालं? तू कसला विचार करतोस? तुझा विश्वास नाही का माझ्या बोलण्यावर? तू म्हणतेस ते खोटं वाटत नाहीये ग, पण आता पण बिन काही नाही शुभू, आता कसलाही विचार करायचा नाही. तुला कळतंय का, देवाने अखेर आपल्या प्रेमाची हाक ऐकली. शुभू, माझा तर अजून विश्वासच बसत नाहीये रे. सगळं स्वप्नवतच वाटतंय. आपलं प्रेम सफल झालं शुभू, सफल झालं.